जय गुरु. जय गुरु. आपण म्हटलंय तसं आज ज्यांची प्रॅक्टिस आहे अशा 4 जणी म्हणतील 10-10 श्लोक. उषाताई, तुम्ही सुरुवात करताय? ते आल्या नाहीत का अजून? हम्म. ठीक आहे, दुसरं कोण सुरुवात करेल मग त्यांच्याऐवजी त्या 4 जणींपैकी? जयश्रीताई, तुम्ही सुरू करा मग पहिले 10 श्लोक. हा, ठीक आहे, ठीक आहे. म्हणू का? हो हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. तन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा, उषाताई, तुम्ही म्हणा पुढचं. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः. तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। चित्राताई आहेत का की नाही? सर प्रभाताई कुलकर्णी खूप सुंदर म्हणतात हा. हो का, आहेत का पण त्या? हो, बघायला लागेल. हा, नाही का, चित्राताई कविताताई या दोघींनी नावं दिली पण त्या दिसत नाहीयेत मला. कोण म्हणेल मग? ज्यांचं सवयीचं आहे त्या म्हणा दोघी, थोडी पण प्रभाताई द्या नाहीये. द्या. पल्लवीताई तुम्ही म्हणा. पल्लवी आहे का? नाही. कोण म्हणताय? नाही तर मग मलाच म्हणायला लागेल. तुम्हीच म्हणा मग सर. हा, मी म्हणू का सर? कोण? शेलकर. रंजना शेळकर. हा. हा, 10 म्हणा ना तुम्ही, चालेल. हं? हो, हा, म्हणा म्हणा. अथ पंचदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्च सोऽध्वं वसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूल्यान्युसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततो लभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठ अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा याच्या आधीच तत् तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्ममणित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशजीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति खाली घ्या ना सर शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् क्षेत्रं चक्षुस्पर्शनैश्च रसनं घ्राणमेव च काय सर अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि कुञ्जाण्डं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः सर सायलीताई सौल आहेत ना, त्यांना सांगा पुढचे. बर, पुढे वाचू का सर? सायलीताईंना वाचू दे असं म्हणतायत. ओके. आहेत का पण त्या? सायली, हो नाव तर दिसलं मला. हा, वाचा. सायलीताई हा, एक मिनिट सर, माझं पुस्तक येते, एक मिनिट.
इथे 15व्या दिसतंय ना पानाला स्क्रीनवर. स्क्रीन मोठी करून वाचा ना सायलीताई. हा हा ताई, एक मिनिट. म्हणजे खुणा केलेल्या आहेत पुस्तकात, त्यामुळे मला पुस्तकात नाही. यतन्तो योगिनश्नैवं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. ताई, हा निश्चयेन. हा ताई. हा हा. यतन्तो योगिनश्नैवं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णानि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचामन्यै चतुर्विधम्. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मनस्मृतिर्ज्ञानमपो मपो म- मपोनं मपोनै च. ताई ताई पुढे ताई, माझं वेद मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च. मपोहनै च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम्. द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः पुरुष परमात्मेनुता न्युता द्युदारुतः. यो यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यर्व्यय ईश्वरः. यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेव मस् यो मामेवमस्समु यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. चुकलं थोडं. हा, छान. आपण आता विवेचनाला सुरुवात करू. हे मला वाटतं 6वा 7वा श्लोक सुरू आहे. हम्म. 5वा झाला. सर, तुम्ही याची PDF पाठवली आहे का? नाही, अजून नाही पाठवली. थोडस दुरुस्त करून मग पाठवेन मी नंतर झाल्यावर. हां, कारण मग ते त्याच्यातलं सगळं व्यवस्थित आलं की बरं वाटतं लिहून हम्म. घेताना. बरोबर. तर आपण हे बघितलं होतं, मला वाटतं सुरुवात केली होती 6व्या आणि 7व्या श्लोकानं. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां उपासते. म्हणजे हा, की परंतु, तू म्हणजे परंतु, हे पार्था. हा, म्यूट कर, पण नाही बघायला. म्यूट करा. हो हो. हा. तर हा, हे पार्था, हा, जे ये
जे म्हणजे कोण परत आता सगुण म्हणजे निर्गुण उपासकांचं झालं, त्यामुळे आता विषय जो आहे तो सगुण उपासकांचा. हम्म. कारण अर्जुनाचा प्रश्नच होता असा की सगुण की निर्गुण कोण चांगलं, म्हणजे कोण कोण चांगले. त्यामुळे आणि मग त्यांनी पहिल्या श्लोकात म्हणजे दुसऱ्या श्लोकात त्यांनी सगुणांचं सांगितलं, मग दोन तीन श्लोकांमध्ये परत निर्गुणांचं सांगितलं, मग आता परत सगुणांचं तो सांगितलेलं आहे. कसं तर की हे परंतु हे अर्जुना जे सगुण भक्त म्हणजे जे कोण तर सगुण भक्त मयी मयी म्हणजे माझ्या ठिकाणी हा सप्तमी सर्वाणी कर्माणी संन्यस्य. आता इथे सर्वाणी कर्माणी संन्यस्य शब्दशः अर्थ याचा कर्माचा संन्यास म्हणजे कर्मसंन्यास घेऊन असा होऊ शकतो, पण तसा अपेक्षित नाहीये इथं. कारण का इथे जो तू आहे त्यामुळे इथं हा जो म्हणजे हे जे श्लोक आहेत हे कर्मसन्यासी व्यक्ती करता नाही आहेत. त्यामुळे इथं सर्वाणी कर्माणी संन्यस्य याचा अर्थ सर्व कर्म मला माझ्यापाशी ठेवून असं मयी माझ्यापाशी ठेव. कारण जो नुसताच जो कर्मसन्यास करतो तो असा काही परमेश्वरापाशी काही कर्म ठेवत नाही, तो कर्माचा संन्यासच करतो. बरोबर. पण ज्या अर्थी इथं मयी सर्वाणी कर्माणी संन्यास म्हटलेलं आहे माझ्या ठिकाणी, तर त्याचा अर्थ ती कर्म जी काय तो करत असेल त्याच्याकडून होत असतील हा आणि तो जी करत असेल ती परमेश्वराच्या ठिकाणी ठेवून, आता इथे संन्यास म्हणजे ठेवून किंवा अर्पण करून असा अर्थ घ्यायचा. आणि मत्पराहा मत्परा म्हणजे माझ्याशी तो पूर्ण परायण झालेला आहे, म्हणजे त्याला टोटल डिव्होशन म्हणतात. परायण म्हणजे डिव्होशन की दुसरं कोणी नाही. हा आणि ते अजून स्पष्ट केलेलं आहे अनन्येन एव योगेन. अन्येन म्हणजे अजून दुसरा कोणीच नाही अशा भावनेने योगेन म्हणजे युक्त होऊन जोडून म्हणजे माझ्याशी जोडून जो हा म्हणजे आता तिथं म्हणजे आता इथे योगेनं म्हणजे युक्त होऊन म्हणजे पूर्ण त्याचं चित्त जे आहे ते माझ्यामध्येच ठेवून. आता जेव्हा चित्त म्हटलं जातं ना तेव्हा त्याच्यामध्ये मन आणि बुद्धी हे दोन्ही येतं. बरोबर. म्हणजे कारण की चित्त हा चेतनेचा म्हणजे चेतनेपासून चित्त आलेलं आहे. मग त्याच्यात मन बुद्धी अहंकार हे सगळंच येतं. मग असे जे आहे तर माम ध्यायंतः, तर माम म्हणजे माझं आणि ध्यायंतः हे ध्यायंचं तद्धित रूप आहे. हा बरोबर. ध्यान करणारे असं असे जे भक्त आणि उपासते. आता इथं बघा नुसतं ध्यानावरनं समाधीमध्ये नाही गेलेत. माम ध्यायंतः उपासे सते म्हणजे माझं ध्यान करता 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 ते माझी भक्ती करतात उपासना करतात. बरोबर. आणि मयी मयी म्हणजे परत माझ्या ठिकाणी आवेशित चेतसा एतेषा आणि अशा त्यांनी की ज्यांनी पूर्ण एकाग्रपणे आवेशाने म्हणजे त्यांच्या चैतन्य किंवा त्यांची चेतना पूर्ण एकाग्रतेने माझ्यापाशी ठेवलेली आहे असा त्यांचा अहम न चिरात मृत्यू संसार सागरात समुद्धरता. अशा लोकांचा न चिर म्हणजे काय खूप दीर्घ काय त्याला आपण म्हणतो ना चिर काय तसं दीर्घ काय. पण इथं न चिरात म्हणजे मी फार वेळ लावत नाही. कशाला मृत्यू संसार सागरात समुद्धरता. या मृत्यूरूप म्हणजे जन्म मृत्यू जी परंपरा आहे त्याचा जो संसार आहे त्या समुद्रातून संसाररूपी सागरातून त्यांना समुद्धरता त्यांना उद्धार करणारा उद्धरता म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्णपणे त्यांचा मी उद्धार करणारा होतो. आता हा श्लोक जो आहे आणि याला भक्तियोग म्हणण्याचं म्हणजे बाकी तर ठीक आहे आधीच्या 5-6 श्लोकांमध्ये एवढं समजत नाही आपल्याला, पण
हा श्लोक खरा, हा आणि याच्या पुढचे जे 4-5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भक्तियोग म्हणजे नक्की काय हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कसं की कर्म माझ्या ठिकाणी, माझच विचार, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही, माझ्याशी एकनिष्ठ मतपरायण म्हणजे अव्यभिचारी भक्ती अशी. नंतर ध्यानानंतर उपासते, कर्म करतोय तो, पण कर्म ईश्वराला अर्पण करतोय. आणि असे जे असतात की जे त्यांची कर्म जे काय त्यांच्या हातून कर्म होत असतात ती परमेश्वराला अर्पण करून मन परमेश्वराशी एकाग्र करून त्याला सतत त्याचाच विचार परमेश्वराचा, आणि अशीच त्यांची उपासना सुरू असते. पण कर्मसन्यास नसतो, कर्म करत असतात. हा, आणि त्यांना मी न चिरात अगदी लवकर या मृत्यू संसार सागरातून समुद्धरता त्यांचा मी उद्धार करतो. तर स्पष्टपणे इथं उपासना किंवा उपासना मार्ग जो आहे ना त्याचा जसं सूत्र म्हणता येईल, उपासना मार्गाचं प्रमुख सूत्र इथं सांगितलेलं आहे अगदी. पुढे एक प्रश्न होता. हम्म. एक मिनिट. आपण आता इथे चित्तचा हे करताना काय म्हटलं की मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे चेतना. चित्त हे बरोबर चेतनापासून आलेलं आहे, बरोबर? बरोबर. तर मला ते आपल्या अगोदरच्या एका ह्याच्यावरती जायचं होतं की आपण अपरा आणि परा अशा हे पाहिल्या. त्याच्यामध्ये अपरामध्ये आपण काय पाहिलं? पंचमहाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार. आणि आपण परामध्ये पाहिलं की तिथे प्राण आहे, तिथे चेतना आहे. तर ते थोडस मला कन्फ्युजन झालं या एक्सप्लेनेशन. नाही, तर कसं आहे माहितीये, हे जे चित्त आपण बघतोय ना, हा, ते आपण मला वाटतं 7व्या अध्यायात बघितलं होतं, बरोबर? अपरा प्रकृती अष्टधा, हा, अष्टधा प्रकृती आणि परा, बरोबर? तर परामध्ये सगळी म्हणजे भौतिक सगळ्या गोष्टी येतात. हा, पंचमहाभूत म्हणा, पंचेंद्रिय म्हणा वगैरे ते सगळं. आणि मनबुद्धी अहंकार येतं कारण ते प्रकृतीचाच तो विलास आहे. समजलं? तो अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेले ते 8 प्रकारचे प्रकृतीची अपत्य आहे, तसं म्हणता येईल आपण. समजलं? पण परा ही प्रकृतीच्या आधीची आहे. त्यामुळे हे जे चित्त म्हणजे आपल्याला हे जरी म्हणजे आपलं चित्त, या चित्तातली जी म्हणजे भौतिक चेतना आहे, जीवाची चेतना आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे ही परमेश्वराची किंवा परमचैतन्याची ती चेतना नाही, ही प्रकृतीच्या अंडर येणारी अशी जीवाची चेतना आहे. म्हणून ती चित्त आहेत आणि त्याच्यापासून मग लिंगदेह असं. कारण आपण ते अचेतन आणि चेतन असं शिकलो होतो ना, म्हणून बरोबर मी म्हटले बरोबर की बरोबर. हा, पण म्हणजे त्या मन, बुद्धी आणि अहंकारामध्ये चैतन्याचा तसं म्हटलं तर अंश असतो. पण जसं ते कसं असतं, जसा जीव सुद्धा परमेश्वराचाच अंश आहे, जीव सुद्धा शिवच आहे. पण जीव हा झाकलेला आहे, म्हणजे त्याला अज्ञानी आहे तो. तर तसंच आपलं जे चित्त आहे त्याच्यामध्ये भौतिक देहापेक्षा जास्त शक्ती आहे, मनामध्ये, अहंकारामध्ये, बुद्धीमध्ये. पण तरी पण मूळ जे आपलं आत्मस्वरूप किंवा आत्मज्ञान त्या तिघांनाही नाहीये, बरोबर? त्यामुळे ते अज्ञानीच असत. तर ते जे म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, आणि म्हणूनच ही सगुण उपासना इथं तो अजूनही म्हणजे ज्याला आपण उन्मना अवस्थेला इथं जात नाही हा सगुण उपासना. समजला? हा सर, मला तोच विचारायचा होता प्रश्न की जेव्हा आपण आता ह्या 7व्या अध्यायापर्यंत बघितलं की कर्मयोग, नंतर कर्मसन्यास, मग सद्गुरू प्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती, आणि मग अशा पायऱ्या आपण सगळ्या बघितल्या. तर इथे भगवंत म्हणतात की जो माझ्यावर निर्व्याज प्रेम करतो, सर्व कर्म मला अर्पण करतो, कर्म फल, आणि ज्याला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, तर त्याचा मी संसार सागरातनं
त्वरित उद्धार करतो. तर हे बरोबर. आणि मग सांख्ययोग याच्यामध्ये म्हणजे की इथे मग ज्ञानप्राप्तीची पायरी वगळल्या गेली की काय? नाही, तर इथं दोन गोष्टी आहेत. जसं आपण बघितलं की कर्माला भक्तीची जोड दिली किंवा की तो कर्मयोग होतो. बरोबर. आणि म्हणजे हम्म. भक्तीची म्हणा, भक्ती योगाची म्हणा. हं. आणि हा आता इथं आता या हा जो चॅप्टर आहे, हा जो अध्याय आहे, हा भक्तियोगालाच म्हणजे विशेषतः हे 5-6 श्लोक हे जे आहेत ना, हे 5व्या श्लोकापासून ते साधारण 13व्या श्लोकापर्यंत हे भक्तीचं पूर्ण सार सांगणार आहे. भक्तीची पराकाष्ठा. हं. त्यामुळे इथं म्हणजे भक्तीने काय होऊ शकतं, तर भक्तीने जर मला तू शरण आलास किंवा माझ्यावर पूर्ण भार टाकलास, तर तुझा भार मी पूर्ण उचलतो. आणि असे श्लोक गीतेत अजून पण आहे, नाही का? मामेकम शरणम व्रज वगैरे जे आहे ना, तसं ते तसंच आहे की तू हो मला हो, शरण ये. मया भव मद्भक्त. हा 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 तर इथं ही म्हणजे बघा तुम्ही आतापर्यंत आपल्या याच्यामध्ये जे 7व्या अध्यायापर्यंत कुठेही एकतर तू कर्मयोग करत जा, कर्मयोगाने तुझी चित्तशुद्धी होईल, चित्तशुद्धी आणि तो ज्ञानमार्ग असं करत करत बघितलं. पण इथं परमेश्वर सांगतोय की तुला एवढं शक्य म्हणजे आता पुढे येईल ते. हा पण इथं भक्ती मार्ग किंवा उपासना मार्ग ज्याला म्हणतात की जिथं परमेश्वर कृपेने आपला उद्धार होतो, हा एक नवीन कन्सेप्ट सांगितलाय. थोडस तुम्ही थांबा आणि तुम्हाला कळेल ते कसं उलगडत जाते. हा भक्तीचं ते पहिलं. हा श्लोक त्या हा श्लोकाचं हे असेल ना, ज्याच्यात ते म्हणतात की जे परमस्थान सांख्य योग्याला मिळतं तेच कर्मयोग्याला मिळतं वगैरे टाईप असं. नाही नाही, बघा तुम्ही थोडं थांबा. एक 4 श्लोक इथे हो. फार इंटरेस्टिंग आहे आणि हे भक्तियोगाचं जणू सार आहे असं म्हणून. ओके. हा तर इथं आपण एवढंच लक्षात ठेवायचं की परमेश्वर इथं आश्वासन देत आहे. उपासना मार्गामध्ये हे आश्वासन फार महत्वाचं आहे की मी ज्याची भक्ती करतोय, मी ज्याच्यावर माझं सगळं सर्वस्व अर्पण करतोय, त्यांनी माझं भलं होईल की नाही आणि किती भलं होईल. तर इथं परमेश्वर सांगतायत मी तुझा पूर्ण तुझा उद्धार कर, डोंट वरी असं. नाही का? जसं म्हणजे त्या अक्कलकोट स्वामींच्या ह्याच्यात असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं. म्हणजे परमेश्वर सांगतोय की मी आता तुझी म्हणजे मी तुझा या सगळ्या ह्याच्यातनं तुझा उद्धार करणारा होईल असं इथं सांगतो. आता इथं भक्ती कशी करायची हे सांगतात. कसं? हा मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. आता मयी एव मन आधत्स्व. मयी म्हणजे परत सप्तमी, माझ्यातच मन आधत्स्व म्हणजे स्थिर कर. आधत म्हणजे काय, त्याला आधार दे मनाला. नाहीतर आधार नसलं, एखादं भांड डुगडुगणारं असलं, त्याला आधार नसला तर ते सारखं हलत असतं, डुगडुगत असतं. पण त्याला जेव्हा आपण आधार देतो तेव्हा ते भांड स्थिर होते, नाही का? तर इथं मन हे नैसर्गिकरित्या मन हे चंचल आहे, डुगडुगणाऱ्या भांड्यासारखं आहे ते. पण त्याला जेव्हा आधार दिला जातो तर कशाचा त्या मनाला तू कशाचा आधार दे? माझा आधार दे. माझा आधार दे म्हणजे काय? की मनाला सारखा माझाच विचार करायला सांग. समजलं? माझ्याशिवाय दुसरा विचार त्याला करूच देऊ नको. म्हणजेच काय? आता मन कसं आहे? मन हे सगुण, मन हे नेहमी कल्पना विश्वात रममाण असतं. बरोबर? मग मनाला तू अशाच कल्पना दे की तो माझाच म्हणजे माझं रूप, माझा माझं शौर्य, माझा सात्विक भाव वगैरे वगैरे, म्हणजे त्या मनाला सगळ्या माझ्याच कल्पना दे असं. म्हणून म्हणजे काय? की मनाला तू माझा आधार दे आणि माझ्या ठिकाणी तू स्थिर कर. समजलं? मय्येव मन आधच. आता पुढे मयी बुद्धी निवेशय. आता बुद्धी, आता दुसरं काय आलं? बुद्धी. आपण बघितलेलं आहे, संकल्प विकल्पात्मक हा मना. अष्टांग योगात पण म्हटलेलं आहे पतंजलीच्या की मन जे आहे ते
संकल्प आणि विकल्प सारखं चंचल असतं, तर त्याला तो माझा आधार दे. आणि बुद्धी जी आहे ती निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी निश्चय करणारी आहे. त्यामुळे बुद्धीला तू माझ्यात निवेश कर. निवेश म्हणजे अक्षरशः तिला ठेव, स्थापन कर. ती काही तिला आधार द्यायची गरज नाहीये, आणि ती निश्चयात्मिक आहे. पण तिला तू आता माझ्या ठिकाणी तिला म्हणजे तिचा प्रवेश होतो. म्हणजे ती जो विचार करे, आता बुद्धी काय करते, तर्क करते, बरोबर. तर आता मन हे कल्पना करतो, बुद्धी ही तर्क करते. तर बुद्धीलाही तू तिला माझ्याविषयीच तर्क करून, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मग श्रीकृष्णाने कसं केलं असेल, त्यांनी कंसाला कसं मारलं असेल, म्हणजे अगदी मी सगुण अगदी भावात जातोय अगदी. हा, तर मग श्रीकृष्ण हे कसं करेल, तसं करेल, म्हणजे ते तो जो तर्क आहे तो सुद्धा बुद्धीला त्याच्याच म्हणजे परमेश्वराविषयीच तर्क करतो असं. हा, आणि की जेणेकरून ती अजून काही दुसरा विचार करणार नाही. मन कल्पना करणार नाही आणि बुद्धी तर्क करणार नाही आणि विचार करणार नाही. आणि बुद्धीचं दुसरं हे असतं, बुद्धीमध्ये स्मरणशक्ती पण येते, तर बुद्धीला दुसऱ्या कशाचं स्मरण पण होणार असं. त्यामुळे मन आणि बुद्धी हे या दोघांनाही तो माझ्यामध्येच स्थापन कर. आणि मग निवसिष्यसि मयी एव अत ऊर्ध्वं न संशयः. आणि असं तू जेव्हा स्थिर करशील तुझ्या मनालाही आणि बुद्धीलाही, मग काय होईल की ऊर्ध्वम असं आता म्हणजे म्हणून आता यानंतर ऊर्ध्वम, ऊर्ध्व म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एखाद्याचा ऊर्ध्व लागला म्हणजे वरती गेला, म्हणजे तू तू वरती गेल्यावर सुद्धा मयी एव निवसिष्यसी, माझ्यातच तू राहशील, यात काही संशय नाही, बरोबर. कारण पुढे श्रीकृष्ण म्हणतातच आहे ना की शेवटी म्हणजे काय गतीसा मतीसा गती, नाही का. तर जसं शेवटी जो विचार असतो तिथे आपली ती वासना असते, तिथे आपल्याला गती मिळते. तर तू तुझं मन आणि बुद्धी हे जर माझाच विचार करत असेल, सारखा माझीच कल्पना करत असेल, तर तू मेल्यावर सुद्धा माझ्यातच राहशील, यात काही संशय आहे का, नाही, नाही का. म्हणजे इथं परमेश्वर आता हे जसं म्हणजे थोडंसं भक्तियोग कसं आहे सांगू का, इथे ना फार ज्ञानाचं गोंधळ नाहीये. हा, भक्तियोग तसा सोपा आहे. भक्तियोग मग काय म्हणतो की तुमचं जी उपास्य देवता असेल, इष्टदेवता, तिथे परमेश्वर किंवा कृष्ण किंवा वासुदेव हा, तर त्याच्यावर तुम्ही पूर्ण भरोसा ठेवा, त्याच्यावर त्याला पूर्ण शरण जा. पूर्ण शरण जा म्हणजे काय, मन आणि बुद्धी त्याच्यातच डुबवा, त्याच्यामध्येच ठेवा. आणि मग ती इष्टदेवता आपलं सगळं बघेल, तो परमेश्वर सगळं आपलं बघेल असं, आणि यात काहीही संशय नाही. जसं लहान मुलं असतं त्याला सांगितलेलं असतं आई वडिलांनी, नाही का, की माझं बोट धरून चालायचं, तुला काही होणार नाही, ते शांत बिंदास असतं तसं, नाही का. असं. तर भक्तियोग हा तसा आहे. त्यामुळे उपासना मार्ग किंवा कारण काय, उपासना या शब्दाचा अर्थ असतो की उपासना म्हणजे मी परमेश्वराच्या अगदी जवळ गेलेलो आहे. जसं म्हणजे परत लहान मुलाचंच उदाहरण, की लहान मुल जेव्हा आईच्या मांडीवर बसलेलं असतं तेव्हा त्याला कधी शंका पण येत नाही की आता मला काही इथं धोका आहे, पण तो साक्षात आईच्या किंवा वडिलांच्या मांडीवर बसलेला आहे. तसंच उपासना म्हणजे आपण परमेश्वराच्या इतक्या जवळ जातो उपासना किंवा भक्ती मार्गात, की आपल्याला दुसरं काही म्हणजे शंका पण येत नाही की आता मला मी अनाथ आहे बा किंवा माझं आता कसं होईल, असं शक्यच नाही. ठीक आहे. असा हा म्हणजे भक्तीचा सार परत इथं सांगितलेला, की मन आणि बुद्धी परमेश्वरातच ठेवायची. ठीक आहे. आता आता ही गंमत आहे. आणि इथं खरं आता म्हणजे गीतेमध्ये जे उपनिषदात सांगितलेलं नाही ते इथं गीतेत काय सांगितलंय बघूया. की अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. पण आता म्हणजे आता सांगितल्यानुसार चित्तम, चित्तम म्हणजे काय, मी सांगितलं तसं मन बुद्धी अहंकार. तर मनाला म्हटलंय पण खरं ते मन आणि बुद्धी दोन्ही पाहिजे. जर तुझं चित्त
मयी म्हणजे माझ्यामध्ये, हा, जर तू स्थिर न शकनोशी, स्थिर करू शकत नसशील. हे सांगायला म्हणजे पहिल्या श्लोकाला आपल्याला वाटतं की अरे किती सोपं आहे, मन आणि बुद्धी टाकली की झाला सगळा विषय संपला. पण तेच जर करू शकला नाही तर काय, नाही का? म्हणजे मन काय स्थिर करणं एवढं, कारण आपण आधीच्याही अध्यायात बघितलेलं नाही का, की मन मन किती चंचल आहे, नाही का? तर आणि मग तेव्हा सुद्धा बघा चौथ्या अध्यायात मनाचं त्यांनी सांगितलं होतं की मन, अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो की मन एवढं चंचल आहे तर त्याला स्थिर करायचंच कसं, तर तेच पुन्हा आता इथं वेगळ्या अर्थाने सांगतायत. पण इथं भक्तियोगाच्या म्हणजे प्रवाहात सांगतायत की जर तू तुझं चित्त म्हणजे चित्तामध्ये मन आणि बुद्धी दोन्ही आलं, ते जर माझ्यामध्ये स्थिर करू शकत नसशील, कारण तू कच्चा लिंबू आहेस म्हणून, हा, किंवा तुझी तेवढी साधना नाही, तुझं एवढी समर्थ पात्रता नाही तुझी, ठीक आहे, तर तू काय करशील किंवा काय करायला पाहिजे, तर हे धनंजया, म्हणजे संबोधन आहे, हे धनंजया, हा, माम म्हणजे मला, अभ्यास योगेन, अभ्यासाच्या योगाने, आपटूम माम इच्छा आपटूम धनंजय, म्हणजे माझी तू अभ्यास योगाने मला प्राप्त करण्याची इच्छा कर. म्हणजे तुझ्या मनाला आणि बुद्धीला मी जर प्राप्त होत नसेल तर तू काय करायला पाहिजे, अभ्यास, अभ्यास म्हणजे काय, अभिआस म्हणजे काय, तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो. पण प्रॅक्टिस हा इंग्लिश शब्द झाला, पण आपला शास्त्रीय शब्द आहे आपल्या याच्यामध्ये संस्कृतमध्ये अभ्यास, अभिआस म्हणजे मला ज्याची आस लागलेली आहे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, बरोबर. तर या अभ्यास योगानी किंवा सतत अभ्यास योगाने म्हणजे त्या आता तुला त्या अभ्यासाचं स्वरूप दे, जसं आपण करतो, एखादी गोष्ट येत नसेल, गणित येत नसेल तर आपण पुन्हा 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 ते करतो आणि मग आपल्याला यायला लागतं. तर तसंच तू अभ्यास योगाने ते तू मला आता प्राप्त होण्याची म्हणजे काय, मन आणि बुद्धीला मी प्राप्त होण्याची तू इच्छा कर. किती सुंदर आहे बघा, की म्हणजे मन आणि बुद्धी स्थिर कसं करायचं, किंवा आधी जे सांगितलं होतं अभ्यास कर, तर अभ्यास म्हणजे नक्की काय, तर म्हणजे मनाला आणि बुद्धीला माझ्यात स्थिर करण्याची तू अभ्यास कर, सवय कर, प्रॅक्टिस कर. जसं आपण व्यायाम करतो, पहिल्या दिवशी एकच सूर्यनमस्कार जमेल, दुसऱ्या दिवशी 2-3, हळूहळू आपल्याला सवय होते जसं शरीराला, तसं तू मनाला आणि बुद्धीला वळण दे, असं इथं तोच अभ्यास, नाही का, असं. तर इथं भक्तीचाही अभ्यास कसा करायचा, भक्ती म्हणजे नुसतं भक्ती किंवा टाळ कुठणं नाही, तो भक्तीचाही अभ्यास करावा लागतो. भक्ती जर नीट जमत नसेल तर ते इथं मस्त सांगितलेलं कृष्णानं, नाही का, समजलं? म्हणजे भक्ती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की अरे भक्ती करू कशी मी, हा, माझं मन लागत नाही, बुद्धी लागत नाही, दुसरेच विचार येतात, मग त्याच्याच करता अभ्यास. असं. हं. आणि ही म्हणजे आणि भक्तियोग म्हणजे भक्तियोग किंवा भक्ती ही म्हणूनच जरा इंटरेस्टिंग आहे, म्हणजे वृक्ष नाहीये असं, नाही का, असं. पण आता पुढचा श्लोक, हा, याच्यात अजूनच गंमत आहे की आता अभ्यासही मी करू शकत नाही, तर अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. ठीक आहे, आता तू अभ्यासही करू शकत नाहीयेस. जसा एखादा म्हणजे आपल्या असतात ना काही मुलं की ज्यांना अभ्यासही करता येत नाही, हा अभ्यासच करत नाही, त्याची बैठकच नाहीये असं आपण म्हणतो, नाही का. तर अभ्यास करायलाही तो असमर्थ आहे. मग काय, मग तुला भक्ती जमणार आहे का, तर त्याचे उत्तर कृष्णाने इथं दिलेलं आहे की जरी तुला अभ्यासही करता येत नसेल तर लौकिक व्यवहारात आपल्याला अभ्यास तू करू शकत नाही असं काहीच करू शकत नाही, नाही का. पण इथं या भक्तियोगात त्याचे उत्तर की अभ्यासे अपि असमर्थ हा असी, अभ्यासात सुद्धा जर तू असमर्थ असशील तर तू काय कर, मत्कर्म परमो भव. तर तो माझ्यासाठी कर्म तर सगळ्यांना जमू शकतात,
नाही का? तर माझ्यासाठी तू कर्म करायला लाग. म्हणजे जे काय